त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जगदीश्वर जगदुत्पत्ति च जगदुद्धारक जगदपति जगद्बालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ नमोस्तुते। जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तिची बंधो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता वाहिली ही चिंता श्री गुरुची पायी जहारो सदा आम्ही निश्चिंती। काय मागणी देवा तुझ्या पाशी काय मागणी देवा तुझ्या पाशी विरहन व्हावा कवण काळी वाहिली ही चिंता श्री गुरूंच्या पायी जाग सदा भी निश्चिंती। काम क्रोध मत्सर अहंकार लोभ वासना नाही मुरली मनी वाहिली ही चिंता गुरुची पायी जाहलो सदा भी निश्चिंती। स्वामी दास म्हणे घोका महामंत्र स्वामी दास म्हणे घोका महामंत्र तरुण जाशील हीची कलियुग वाहिली ही चिंता श्री गुरुची पायी जाहलो सदा भी निश्चिंती। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा मायबाप सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर साष्टांग कोटी कोटी बात। फार सुंदर आजचं चिंतन आहे। इतकं सुंदर चिंतन आहे ज्याला आजचं चिंतन कळाले त्याच्यात चिंता वाढली। वाहिली ही चिंता श्री गुरुच्या पायी जाहलो सदा आम्ही निश्चिंती। तुम्ही आम्ही अगदी जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत जे करायला पाहिजे ते करत नाही, जे करायला नको त्याचं मात्र अहोरात्र ती गोष्ट करत असतात। त्याचं नाव चिंता। त्याला जरा गोल दे, त्याला कळेल थोडस गोल आणि पाणी दे। त्याचं नाव चिंता। बसलेल्या लोकांनी काही काळजी करू नका, काहीही झालेलं नाही। आणि त्यासाठीच अभंग घेतलाय की तुम्ही काळजी करायचं काम नाहीये। जोपर्यंत तुम्ही सगळी काळजी करताय तोपर्यंत भगवंत तुमच्याकडे पाहत नाही। 9 मास 9 दिवस ते लेकरू आईच्या गर्भामध्ये राहत असतो। त्याचा सांभाळ तर करतोच ना। संत कबीरजी म्हणतात जभी दंत नहीं थे, जभी दंत नहीं थे तभी दूध दिया। ज्यावेळेस तुम्हाला दात नव्हतं त्यावेळेस त्यांनी दुधाची व्यवस्था केली।
मग सगळी चिंता कोणाला? ज्यांनी जन्माला जीवाला घातले त्याला. जोपर्यंत तुम्ही आम्ही सगळी चिंता करता तोपर्यंत ती चिंता वाढत जाते. दुःख एक अशी गोष्ट आहे ती वाटल्याने वाढते. दुःख अशी एक गोष्ट आहे की दुःख वाटल्याने ते वाढतं. लोक म्हणतात कमी होईल, बोलून जा, बरोबर ना? मग ते बिचारा आपलं एवढं विश्वास त्याने दाखवलाय म्हणून ते दुःख त्याच्यापाशी सांगतात. मग त्याने गप बसावं का नाही? नाही नाही नाही, त्याला लय खुमखुमी असते. ते दुसऱ्याला जाऊन सांगतो, कळलं का तुला काय? हा अमक्या तमक्याचं बरोबर लईच वेगळं करते. काही गरज आहे का? हाय काय गरज? त्याला ऐकायला मिळतं. तिसऱ्याला कळलं तर तिसरा म्हणतात, चौथ्याला म्हणतात, अरे भाऊ तुमच्या कानावर काही विषय आलाय का नाही? एकतर तंबाखू लोकांची चुना दुसऱ्याचा थोपतो तिसऱ्याच्या बेताडावर आणि त्याला विचारते, अरे भाऊ तुझ्या कानावर आले का? काय गरज आहे का? मी म्हणतो सांगायचं मला एवढंच. दुःख आपण म्हणतो वाटल्यानंतर ते कमी होतं, पण माझ्या मते ते दुःख वाटल्याने तो वाढतं. या उलट सांगतो, सुख झाल्यानंतर, सुखी झाल्यानंतर आपल्याला प्राप्त झालेलं सुख आपण इतरांना वाटल्यानंतर ते वाढत असतो. पटवून देतो का? बऱ्यापैकी माणसं सुखी झाल्यानंतर, सुखी म्हणजे काय, मनासारख्या काही गोष्टी झाल्या म्हणजे सुखी असं लोकांचं मत आहे. पण सुखाची परिभाषा तशी नाहीये. सर्व सुखाच्या आगर बापर मागे, सर्व सुखाची कोटी सत्य आहे अक्कलकोटी. सुख म्हणजे आपण काय म्हणतो, जर जरा बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या की आपलं सांगायचं असतं. जसं आपल्या परिवारामध्ये सुरुवातीला 4 लोक यायची ती सुखी झाली, त्यांनी दुसऱ्याला तो सुखाचा महामंत्र दिला, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंत्र म्हणा, आम्ही जे सुख पावलो ते तुम्हाला मिळेल. त्यांनी ते ऐकलं, तो सुखी झाला, दुसरा सुखी झाला, तिसरा सुखी झाला, हा मंत्र परिवारातला सुखी झाला. हे सुख कशाने वाटल्यानंतर का तुम्ही एखाद्याला स्वामींचं नाम करायला सांगितलंय आणि त्याच्या घरातून गेले, असं झाले का? असं होत नाही म्हणायच्या, असं होत नाही. म्हणून कधी आपलं दुःख जर यदा कदाचित तुम्हाला कोणापुढं मांडायचं असेल तर ते गुरूंच्या चरणावर मांडायचं आहे, ते सद्गुरूंच्या चरणावर मांडायचं आहे, त्या अक्कलकोट स्वामी महाराजांच्या चरणावर मांडायचं. कारण ते एकमेव असं चरण आहे की तिथं तुम्ही तुमची चिंता, दुःख जे काही असेल तिथं तुम्ही समर्पित करू शकता आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला सुख मिळू शकतं. इतरांना सांगून त्याची अवहेलना होईल, त्याची चेष्टा होईल. म्हणून आपलं दुःख काही असो, जर हक्काने जर का ते दुःख संपणार जर ठिकाण कुठलं असेल तर एकमेव सद्गुरू अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा हा त्यांच्या आदेशाने स्थापन झालेलं गुरुभावी आहे. आणि म्हणून या अभंगाची सुरुवात महाराजा, वाहिली ही चिंता गुरुची आपाही, राहिलो सदा आम्ही निश्चिंती. निश्चिंती शब्द फार महत्वाचा. महाराजांनी सांगितलं, महाराजांचं वाक्य आपली इथे, निश्चिंत जा. या निश्चिंत या शब्दाचा अर्थ शब्दशः असा होतो की आता तुला काही काळजी करायची गरज अजिबात नाही, हे का नाही? हे कोण सांगतंय? महाराज सांगतात. मग एवढं महाराज तुम्हाला सांगतात तरीही तुम्ही प्रदक्षिणा करून आले आणि जाता जाता महाराजांना पुन्हा मागता, महाराज एवढं काम झालं पाहिजे. याचा अर्थ दुसरी बाजू अशी होती की अजूनही तुमचा विश्वास नाही आणि सद्गुरूंच्या, संतांच्या, देवाच्या पायी विश्वासच पाहिजे. संतांच्या पायी हा माझा विश्वास. असे की चिंता या शब्दाचा अर्थ इतका गोल आहे. मराठीत जर आपण व्याकरण किंवा शुद्धलेखनाच्या माध्यमातून जर पाहिलं तर चिंतावरचा जर का अनुस्वार काढला तर काय होत? चिता. ठीक आहे.
एका स्वराने तुमचा एवढी सगळी बदलती अवस्था होती. आपली मराठी फार सुंदर आहे, प्रचंड ज्ञानोबराने त्याचं कौतुक केलं ज्ञानेश्वरीमध्ये. आणि मग चिंता तुम्हाला आहे काय? कधीतरी एकदा विचार करून बघा, तुम्हाला खरंच काही चिंता आहे? एखादं म्हणून बाबा महाराज तुम्हाला काय रागी बसून बोलायला सुचते, मला जवळजवळ 25 लाख रुपयाचा खर्च आहे, तुम्ही भेटणार आहे का? आहे ना, बसलेले याचकांमध्ये असे विचार करणारे आमच्याकडे काही लोक म्हणतात बसल्या जागी, महाराज तुम्हाला काय जाते बोलायला, पोराचं वय 35 झालं, अजून बायोडाटा पुढं सरकार. त्याला चिंता म्हणतात का? ही व्यर्थ चिंता आहे, ही सगळी व्यर्थ चिंता आहे. कोणाला तरी असं एका तरी साधकाला अशी चिंता कधी पडली का, मला माझा भगवंत भेटला नाही, माझे स्वामीदेव मला भेटले नाहीत आणि मला ते भेटल्याशिवाय कधीही माझं समाधान होणार नाही, अशी कोणी चिंता घेतली का बसलेल्या पैकी? नाही हो. तुमची चिंता तुमची एवढ्या मोठ्या मोठ्या चिंता मठात आली खरं, पण भांडी घासायची राहिली. केवढी मोठी चिंता आहे. घरी गेलेली सासू झोपली असली तर बरी, त्याच्या गेले गेले आरती चालू कोणी सांगितलं मठात जायचंय, आम्ही काय म्हणते का नको जाऊ, पण जायचंय तर भांडी घासून जायचं होतं ना. तुमच्या चिंता प्रचंड मोठ्या, तुमच्या चिंता सोडवायला पंतप्रधानांनाच बोलवा. तरी मोदींनी आता तुम्हाला आता 1500 रुपयाची स्कीम चालू केली, तरी तुम्हाला चिंताच. 1500 रुपये लाडकी बहीण योजना सुरू झाली. काही बाई महिलांचं खातं नाही, ती गेलं नवऱ्याच्या खात्यावर, बाईला मोठी चिंता. आता हे 1500चं हेरी घेऊन बाबाची सोयीच केली जागा नाही सरकारने. तुमच्या चिंता आहेत, तुमच्या संसारातल्या चिंता शून्य आहेत. आणि मला असं वाटतं की कुठलीही चिंता असू दे, कोणतीही चिंता असू दे, तुम्ही महाराजांचा तारक मंत्र वाचा. अगदी काय सांगू तुम्हाला, अंत समय जरी आला ना, अंत समय यम जरी उभा राहिला की आता त्यांनी त्याच्या हातातला पाश सोडला आणि आपल्या सगळ्याच्या सोयऱ्याच्या गळ्याला तो फास बसला, तरीही महाराजा एक वाक्य लक्षात ठेवा, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबर तू असे वाद करण्याचा. तुम्ही मुलं पूर्ण आहात, तुम्ही स्वामींची लेकरं आहात, आपण सगळे स्वामींचे लेकरं आहोत. काय चिंता करायची आपल्याला? मला आज एक साधक म्हटलं, महाराज तुम्ही कसं मध्ये सगळं करता? झालं काय? मला तुम्हाला जमतं कसं आहे सगळं? झालं काय? अहो मला म्हटलं काहीकडे पाहिलं तर मला एक मिनिट उभं राहूशी वाटलं नाही, माझा अंग थरथर कापायला लागलं, माझ्या डोळ्यातून पाणी गळगळ व्हायला लागलं. तुम्ही कसं हे सगळं करता? त्याचं कारण असं म्हटलं, बाबा तो मला आणि तिला सांभाळणारे समर्थ आहेत, हा माझा विश्वास आहे. ही माझी जी चिंता आहे ती माझी चिंता म्हणत नाही मी कधी. का नाही म्हणत माझी चिंता? त्याचं कारण अनुभवातून सांगितलं. वाहिली ही चिंता श्री गुरुच्या पायी. आम्ही आमची जी चिंता आहे ती गुरूंच्या पायी कधीच अर्पण केलेली आहे. आता आम्ही निश्चिंत झालेले, निश्चिंत. त्या निश्चिंत शब्दाला सुद्धा फार मोठा मतितार्थ आहे, फार गोड अर्थ आहे. मनुष्य निश्चिंत कधी होतो? बऱ्यापैकी बरीचशी लोक निश्चिंत कधीच राहत नाही. ज्याच्या मागे ते चिंता असल्यामुळे तो निश्चिंत राहत नाही. ज्याची चिंता गेली तो निश्चिंत राहतो. निश्चिंत म्हणजे आता कसल्याही प्रकारची काळजी नाही. मग ही कधी होतं? सद्गुरूंची भेट झाल्यानंतर होतं. आणि सद्गुरूंना भेटल्यानंतर, श्री गुरूंना भेटल्यानंतर काय करावं?
फक्त तुमची जी संपूर्ण चिंता आहे ती सद्गुरूंच्या पायी समर्पित करा. बाकी तुम्हाला काय द्यायचंय, मला किंवा स्वामींना काय द्यायचंय, हे सगळं ऐश्वर्य खोटे, हे सगळी मोहमाया आहे, की आज आहे उद्या नाही. ही खुर्ची परमनंट आहे, पण खुर्ची बसलेला माणूस परमनंट नाही. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी मानलंच पाहिजे. पण तुम्हाला याला असं काही आपण जीवनामध्ये असा प्रवास करतो की सत्य आपण बाजूला ठेवतो आणि असत्याच्या मागे लागतो. तुम्ही निश्चिंत राहिलाच तयार नाही. तुम्ही येताना सुद्धा चिंता घेऊन येता आणि जाताना सुद्धा तीच चिंता घेऊन जाता. पण तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच. कारण आपण आणलंय काय, आपण हातात आणलेला नारळ लक्षात राहतो देवाला अर्पण करायचा. आपण हार आणलाय तो लक्षात राहतो स्वामीजींना घालायचा आहे. आपण पेढे आणले आपल्या स्मरणात राहतं की ती पेढे आपल्याला स्वामीजींना अर्पण करायच्या. तुमच्या हे का लक्षात राहत नाही की आपली सगळी चिंता आज स्वामींच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी व्हायची. देवाला व्हायचंय काय हो? पैसे, दक्षिणा नाही हो. नाही, आमच्या देवाला काही लागत नाही. ना तुमचे दक्षिणा लागत नाही, ना वस्त्र लागत नाही, हार लागत नाही, तुरे लागत नाही, शाल लागत नाही, जरीची काही लागत नाही माझ्या भगवंताला. एकदा माझ्या भगवंताकडे पाहिलं तर तो दिगंबर आहे, 10 दिवसाचे वस्त्र आहे. महाराज अक्कलकोट मध्ये राहत असताना अखंड दिगंबर राहायचे. आमचे चोरप्पा महाराज, आमचे मदप्पा महाराज सद्गुरूंची सेवा करत असताना कोणी लंगोटी बांधायचे. कासे लंगोटी पायी खराब असू नका. महाराजांनी कधीही वस्त्र परिधान केलेलं नाहीये. त्यांची सेवा म्हणून करत असताना मदप्पा महाराज, चोरप्पा महाराज, श्रीपाद भट आधी सकाळात जी काही महाराजांची सेवेकरी होती ती महाराजांची सेवा करत होती. महाराजांनी महाराजांच्या संपूर्ण चरित्रामध्ये जर आपण पाहिलं तर बखर वाचा, स्वामी सारामृत वाचा, गुरु लीलामृत वाचा, कुठेही महाराजांनी कोणाची काही गोष्ट स्वीकारली नाही. यावर भगवंतांनी अनेक तुम्हाला भरभरून दिलं. बाबाजी जाधवांना मृत माणूस झालेला सर्पाने दंश केल्याने त्याला जिवंत केलं. गणिकाच्या हातातून भगवंतांनी प्रसाद स्वीकार केला. काय नाही महाराजांनी सगळं सगळ्यांना प्रचंड दिलं. आणि महाराजांच्या चरणावर ज्यांनी ज्यांनी चिंता बांधली तीच महाराजांनी स्वीकारली. लक्षात ठेवा. काही काही लोक म्हणतात मला एक प्रश्न पडलाय, मग आम्ही देवा पुन्हा असं रडायचं का? आम्ही आमचं दुःख मांडायचं नाही का? मांडणं योग्य आहे का? तर निश्चित मांडणं योग्य आहे. का मांडू नये? आपण आपल्या आईला आपली जी काही गोष्ट असेल ते सांगत असतो. मग ही सद्गुरु माऊली तसंही तिला न सांगता सगळं कळतं. न सांगता तुम्हा कळे ते नंतर विश्वांबर परिहार नव्हे. त्यांना कळतं ना. मग महाराज परत सांगायची गरज काय? सांगतो महाराजा. देवाला सगळं कळतं तरी सांगायचं कारण काय? ज्यावेळेस आपण आर्त साध घालतो देवाला त्यावेळेस ते पोहोचत असतं. वस्त्रहरण ज्यावेळेस द्रौपदीचं झालं त्यावेळेस भगवंत तिथं होते ना. त्यांना माहित नव्हतं का की आपल्या बहिणीचं वस्त्रहरण होते तिथं? माहित नव्हतं का भगवान कृष्णाला? माहिती नाही, बघत होता की. पण मदत केली का? ज्या क्षणी द्रौपदीने साध घातली, कोठे गुंतलासी बालकेचा वेळ का सगळ्या विलासी. आणि मग तेव्हा देवाचा काय काय? तुम्ही जोपर्यंत अंतःकरणातून साथ त्याच्यापर्यंत घालत नाही तोपर्यंत तुमचं काम करत नाही. आणि तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगेन, इथून पुढे देवाला काही व्हायचं असेल ना तर फक्त चिंता व्हायची. आणि जाताना काही घेऊन जायचंय तर भगवंताचं चिंता घेऊन जायचंय.
आणि ते चिंतन म्हणजे काय? श्री स्वामी समर्थ आहे. अजून काय तुम्हाला करायचंय? बाकी काहीच करायचं नाही. तुम्ही एकदा निश्चिंत राहा तुकोबरायासारखं, एकदा निश्चिंत राहा आमच्यासारखं, एकदा विश्वास ठेवा त्याच्यावर. तुका म्हणे घालू तयावरे भार, वाहू हा संसार देवा पायी. एकदा तुम्ही संसार त्याच्या पायी अर्पण करा. आणि संसार अर्पण करणे म्हणजे काय? कपडातली भांडी, कप, चहाच्या केटल्या, पोलपाटणं, लाटणं, पिठाचा डबं हे नाही पाहायचं. याच्या मागे जी लागलेली चिंता आहे ती तिथे अर्पण करायची, ती तिथे अर्पण करायची. तुकोबरायांनी ते केलं आणि म्हणून त्यांचा सगळा संसार पंढरदेश पांडुरंगाने चालवला. लोक म्हटले, मी लहानपणी असताना ह्या सगळ्या कथा कीर्तनातून ऐकायचो. आणि कधी कधी मग जाणकार लोक, नित्य भजनातली लोक भजन सुटल्यानंतर म्हणायचे, एवढं सोपं आहे का? आपण काही तुकोबराय आहे का? मग हो ना, तुला कोणी नाही म्हटलंय. आपण कधी तुकोबराय ज्ञानोबरास कधी होण्याचा प्रयत्नच केला नाही. कधी म्हणा पण कधीच नाही आपण श्रावणबाळ झालो, कधीच नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार केला. आणि फक्त कथा कीर्तन प्रवचन ऐकून ऐकून सांगणारी मिली, पण आम्ही काही सुधारलो? शाबास, अशीच प्रगती होऊ शकते. का महाराजा, का नाही होत? मी माझ्या जीवनात, मी माझ्या आयुष्याचा प्रवास करताना सगळी चिंता त्या श्री गुरूंच्या पायी वाहिली. आम्ही निश्चिंत आहे, प्रचंड निश्चिंत आहे. आम्ही काही काळजी नाही आम्हाला फक्त एकच कळतं, त्याचं चिंतन करायचंय आपल्याला. आपली चिंता त्यांना व्हायची. कालही आम्ही आमच्या श्री गुरूंच्या चरणावर काय पाहिलं असेल? तुम्हाला दिसायला पंचामृत दिसलं असेल, तुम्हाला दिसायला शाल दिसली असेल, तुम्हाला दिसायला मोठा हार दिसला असेल, तुम्हाला दिसायला पंचारती दिसली असेल, तुम्हाला दिसायला दक्षिणा दिसली असेल, पण हे सगळे सोपस्कार नाममात्र आहे. जर तुम्ही काल जर माईंच्या डोळ्यात आमच्या डोळ्यात जर पाहिलं असतं तर केवळ आमच्या डोळ्यात जी चिंता होती आमच्या पाठीमागची, त्याने आमच्या सद्गुरूंची चरणी वाहिली. आणि कालच तो मुखातून अभंग बाहेर पडला, वाहिली ही चिंता श्री गुरूंच्या पायी. जर आम्ही, आणि तुमच्यात माझ्यात काही बदल नाहीये, तुमच्यात माझ्यात काहीच बदल नाहीये. फरक एवढाच आहे की तुम्ही अजूनही काय झालंय, तुम्ही अर्पण करायचंय ते करणा चिंता, आणि आम्ही मात्र निश्चिंत राहिलो. आता काही काळजी राहिली नाही. अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ. संतांच्या दर्शनाचा लाभ नसता झाला तर तुमच्या की चिंता वारून जाते, चिंता संपून जाते. इतकं सद्गुरूंचं महिमा आहे, इतका सद्गुरूंचा महिमा आहे. आणि मग आता प्रश्न पडला, काय मागणे देवा तुझ्यापाशी? काय मागायचंय देवा तुझ्याकडे? देव मला म्हणतात, काय मागायचंय तुला? माग. आता काहीच नको देवा, खरंच काही नको. काय देऊ? ऐक, मी तुला सांगतोय ना, माग मला, तुला काय पाहिजे ते. तुझा लय हट्ट आहे ना द्यायचा, तर माझ्या आणि माझ्या गुरूंचा, माझ्या आयुष्यामध्ये माझ्या गुरूंचा कधी विसर होऊ नये. विरहन व्हावा कवन काळी, माझ्या गुरूचं आणि तुझं नाम कधीही माझ्याकडून विसरू नये. आणि ज्या दिवशी हे विसर, त्या दिवशी माझा अंत शेवट असेल. सदा राहो ध्यान श्री गुरूंचे, ऐसे वचन धरामणीचे. विरह श्री गुरुचा मरण पहिले जाणा, शरण शरण तुझा श्री गुरु. हे नको देवा, तुझं मला ईश्वरे नको. तू म्हणत असेल की तुझ्या बायकोला अभिषेक पाहिजे का? नको देवा, काहीच नको आम्हाला. संसारातला तर काही मात्र नको आम्हाला. महाराजांच्या या गादी बसतोय, कधीच आयुष्यात स्वतःच्या संसारातली एकही गोष्ट मागितली नाही. ही सगळी म्हणतात मागा महाराज मागा. तुम्ही कोण मागा म्हणणारा? किंवा रात्रंदिवस माझ्या मागं पुढं पडतोय, मला विचारतोय काय पाहिजे? माग ना, काय पाहिजे? माग तुला. मागणे हे काय देवा तुझ्यापाशी?
तुझ्याकडे काय मागायचंय मला? काहीच नाही मागायचं मला. आणि तुला जर एवढाच हट्ट असेल द्यायचा तर फक्त तुझं नाम माझ्या मुखात राहू दे, माझ्या गुरुचं स्मरण माझ्याकडे राहू दे, बाकी काहीच नाही. महाराज मला म्हणतात, बाबा तुला गुरुचं नामस्मरण पाहिजे, तुला गुरु पाहिजे. दिले, कधीच विसर नाही व्हायचा. पण होईल काय त्याच्यामुळे? तुला काय मिळालं? तुला मी गुरुचं नामस्मरण दिलं, तुला माझा विसर नाही पडणार हे वचन दिलं. काय होईल तुला? काय लोक काही मागतात, तू वेड्यागत काही मागतोय. ऐक देवा, काम क्रोध मत्सर अहंकार लोभ हे 6 विकार आहेत. वासना नाही उरली म्हणे. हे 6 विकार आहेत महाराज. हे 6 विकार फक्त गुरूंच्या स्मरणाने आणि भगवंताच्या चिंतनाने त्याचा नाश होतो. आणि तू काय म्हणतोय काय मिळालं तुला? मला लई मिळालं सांगू. आणि मग हे का मागायचं? तर महाराजा आम्ही सगळे पुराण ऐकलेत की ह्यातला एक जरी उत्पन्न झाला तर किती लोकांची फजिती केलीस तू, किती लोकांची फजिती केली. मी एकाच सांगतो, पूर्ण नाही इतक्या कथा भाग आहे, एकच सांगतो. महर्षी मुनी श्रेष्ठ नारद मुनी ज्याच्या मुखामध्ये अखंड श्रीमन नारायण 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 अखंड भगवंताचं चिंतन. महाराज भगवंताकडे गेला, भगवंतांना बाहेर नमस्कार केला. नारायणाचे विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् शांताकारं भुजगशयनं. भगवंताचं स्मरण केलं, स्तुती केली. आणि भगवंत झोपल्यावर बसल्या. लक्ष्मी ऐसे पाय ठेवते. नारदाच्या मनामध्ये काम निर्माण झाली, वासना निर्माण झाली. नारद म्हणाले, देवा हे देवा. भगवंताच्या लक्षात आलं आता नारद बिघडलं. कारण काय माहितीये का, देवाला माहिती असतं कोण काही मागणार आहे. आम्हालाही माहिती असतं कोण काय मागायला आलं, हे पक्क माहिती असतं. भगवंताने गावामध्ये स्मित हास्य केलं. नारदा बोला काय पाहिजे? देवा हे देवा, आता एवढ्या लाडाने आले म्हटल्यानंतर जर एखादी फारच गोड गोष्ट मागायची असते तर फार लाडाने बोलावं लागतं. उदाहरणार्थ एखाद्याकडून पैसे घ्यायचे असेल, साहेब पाटील शेठ, त्याला गोडी लावावी लागते. तर मागायचंय पण आता काय करावं? देवा हे देवा, अरे नारदा काय पाहिजे तुम्हाला? अगदी वचन द्या. कारण देव कसा आहे माहितीये का? चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. देव फार चतुर आहे. मागायचं बी कळलं पाहिजे. काही मागावं. काही लोकांना काय मागावं हे कळत नाही. काही लोकांना मागायचं तर कळतच नाही. यासाठी तुकोबराने काय मागावं देवापाशी याच्यासाठी गाथ्यामध्ये 4,500 अभंग लिहून ठेवले. इकडे नारदाने मात्र देवाला सांगितलं, देवा म्हणजे काय केवढी तुमची मजा आहे. झालं काय नारदा? केवढा तुमचा थाट आहे. झालं काय नारदा? वास म्हणला देवा तुमच्यासारखं जगायची इच्छा. काय पाहिजे? वचन द्या. काय जी मागत ती द्या. बरं ठीक आहे म्हणा, दिले. काय पाहिजे? मला देवा तुम्हाला 16,108 बायका आहेत. किती? 16,108 आहेत. एक द्या हो. एकटा जगायला लय कंटाळा आला म्हटला. एकच द्या. केवढी गंमत आहे. नारदांनी जी चूक केली ना ती आमचे नवरे रोज इथे करतात. रोज आले हे यंदा होतीला का लोक चिडवायला लागली. कवा लाडून कवा बर्फी कवा जिलबी. नारदानी महाराजा देवाला सांगितलं, देवा 16,108 16,107 तुलाच राहू दे. एकच दे. देव मानला दिली. 8 एक आहे. देव देताना सुद्धा अट टाकते. बँकेतून कर्ज घ्यायचं त्याच्या अट असते माहितीये का? तुमच्या लक्षात नाही. तुमच्या डोक्यात फक्त 25,000 मिळणारे कना 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 साहेब मोबाईल हातात आलो 19,000.
कंडिशन्स. म्हणलं काय? म्हणलं ज्या ठिकाणी मी माझ्या धर्मपत्नी संवेद नसेल ती तुझी. नारद खुश झाला. म्हटला देव कुठे ये 16,108 बरोबर राहत असते. काय हरकत नाही म्हणला. सुरुवातच ठीक आहे. निघाला महाराजा देवाच्या वाड्याकडे. बरं देवाचा वाडा म्हणजे काय आपलं नाही 1 BHK 2 BHK. देवाचा वाडा म्हणजे लय मोठं घर देवाचं. 16,108 बेडरूम आहेत नुसते. नारद सकाळ सकाळ म्हणला आता ठरल्याप्रमाणे जिथं देऊ नसेल ती आपली. त्याच्या डोक्यातच होत ही आता काही झालं तर जी सापडेल ती घ्यायची, गाडी बसवायची. पावसाळ्याचे दिवस आहे मस्तपैकी महाबळेश्वर पाचगणी फिरूनच यायचं. लई एकट्याला काटाला आलाय जीवन जगायला. तिथून नको काहीच म्हटले. पहिला दरवाजा थाप मारली, दरवाजा उघडला. तो बरोबर रुक्मिणी आई साहेब भगवंताला स्नान झालं होतं आणि पितांबर आणि भगवंताला त्याच्या आभूषण देत होता. म्हणला भगवान रुक्मिणी आई साहेब दिसले. म्हणला आता जाऊ द्या. म्हणला काय हरकत नाही. ते म्हणजे दुसऱ्या खोली थोडीच असते. दुसऱ्या खोलीत गेले. तिथं दुसरी पत्नी भगवंताची सत्यभामा देवाला जेवायला घालते. ती म्हणलं एवढे लवकर नाराज होत असतो म्हणला आपण. आत्ताशी आपलं 35 झाले. दुसरा बायोडाटा टाकू आपण, वय कमी करू. पण लढायचंच म्हणला. असे लय नवे येते बसलेले. वय कमी करून काढले नवीन तयार केलेले. तिसऱ्या खोलीमध्ये गेला महाराज. तिथं आई साहेब. 5व्या खोलीमध्ये गेला. तिथं आहे राही रुक्माबाई. राही आहे. महाराजा त्यांनी जे स्पीड करलं पहिली दुसरी तिसरी चौथी 5वी 6वी 100 खोल्या झाल्या. धाप लागायला लागली. जिथं जाईल तिथं देऊ, जिथं जाईल तिथं देऊ, जिथं जाईल तिथं देऊ. 200 खोल्या उघडल्या महाराज. ती बिल्डिंग काही साधी आहे. 100 मजली 16,108 खोल्या येतात. तुम्हाला तिसऱ्या मजल्यावर जायचं म्हणजे एकदम लागतोय. पहिल्या मजल्याला होते स्ट्रिक्ट एका बिल्डिंग मध्ये चल येतो. जात नाही माणूस आता. पण नारदाला काय लागले? काम नावाचा रोग लागला. वासना मनामध्ये निर्माण झाली. किती वाईट वासना आहे का? 500 खोल्या झाल्या तरी देव आहेच. कुठं काय जेवतोय, कुठं खीर पितोय, कोणाकडे कॉफी पितोय, कोणाकडे चहा भात पितोय, कोणाकडे पोहे, कोणाकडे उपमा, कोणाकडे काय, कोणाकडे काय, कोणाकडे इडली, कोणाकडे सांबर, कोणाकडे डोसा. तुम्ही करता का? नारायणाला काय असले पदार्थ तेच खाता काय? कधीतरी नवऱ्याला चांगलं चुकलं खायला घाला. मी आता एक निष्कर्ष केला बापूजी. नवरं सगळं असं व्हायला लागले नाहीच. आणि ह्या अवजड गाड्याचा इतका ताफा वाढलाय. काय काय ए मावले हो तुम्हाला नाही, आपल्या मठातल्या नाही, आपल्या मठातल्या नाही अजिबात. मी बाहेरच सांगतोय. आपल्या मठातल्या एवढं साध्या येतो गोवा. फूक मारली की उडून जातो. झालं महाराजा. 500 खोल्या झाल्या. देव आहे. 700 खोल्या झाल्या. आई 800 खोल्या झाल्या. नारद आता खरं तर बरोबर. आता म्हणला 5 वाजले संध्याकाळची. गाडी बी जायची निघून. आधार पडले मला तर दिसत नाही. आता अवघड काय कळवणार. जाऊ दे म्हणते. गेलं ते इष्टी कॅटवर मागावी. पुन्हा इष्टी लागायला तिथं डेपोनी सांगितलं
की अमरावतीला जाणारी एसटी अर्धा तास लेट आहे, की स्पीकर ऐकलं ना, पेपर वाचता वाचता म्हणलं पुन्हा जावं काय ना, अर्धा तासात गावलं एखादी बोली वाचणार बारीक माझं वाईट ती पुन्हा एसटी देवाच्या वाड्यात 701 नंबरची खोली बैठायच देऊ पुन्हा 900 पर्यंत आल्या. अशा करता करता महाराजा 16,000 खोल्या त्यांनी सगळ्या पाहिल्या, सगळीकडे देव सापडलं. आता म्हटला हा पास, आता नाही पुन्हा ह्याच्या नादी लागायचं. म्हटलं लय अवघड आहे. पुन्हा इष्टी स्टँडवर गेला, इष्टी बसला, तिकीट काढलं, कंडक्टरने बेल मारली. पुन्हा डोक्यात विचार इष्टी हल्ल्यावाला मला 8 खोल्या राहिल्या. पुन्हा उतरलं खाली, पुन्हा गेला एक देवाच्या वाड्यात. मला 8 खोल्याचा होता, बघू म्हणला 4-5 खोल्या. आता बरं ढकलत आधीच नागोन बघायचं आपलं बाहेरच. पहिलं परा घर हुडकून बघत होता, आता बाहेरच अंदाज त्याला आला आहे का नाही. शेवटची खोली राहिली, डोकंच महाराजा उंबऱ्याला चिटकावलं. म्हटलं आता तरी नका देवा मला पाहू. महाराज नारद आतमध्ये गेले आणि देवच नाही, फक्त लक्ष्मी साहेब एकट्याच. नारदाला जी आनंद झाला नारद म्हणला चला 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 चला. आईसे म्हणजे काय तुझं डोकं बिघडलंय का, झालंय काय, जायचंय मला महाबळेश्वरला जायचंय, गाडी आली मस्त पैकी, मागं बसायचा पटकन. काय झालं नारद शेती, अहो देवाचा माझा नियम कायदा झालाय. देव म्हणला तिथं मी नसेल ती पत्री तुझी, आजपासून आई साहेब नाही तुम्ही आमच्या पत्री आहे, चला म्हणला. आवडा लक्ष्मी आई साहेबाला म्हणलं की पण एवढं पागल झालंय ना ती काय. आई साहेब म्हणल्या नारदा देवाने सांगितलंय म्हणजे मला तुझ्यावर यावं लागतंय, पण जरा अवतार बघा तुमचा. फिरायला जायचं म्हटल्यावर जरा ही बी म्हणतात ना अवतार बघा तुमचा. आलं का लक्षात. हा आणि मग महाराजांना अर्धाला एवढं 16,000 7 खोले फिरून फिरून घाम सगळा आला होता. ती झाली ती वरचा चंपू सुटला मध्ये त्या दारा सुटल्या काय रे त्याची पंचायत. नारद बरोबर आहे साहेब तुमचं लक्ष्मी म्हणता आता 5 मिनिटात जातो म्हणला आणि असं चकाचक होऊन येतो म्हणता काय तुम्ही तयार राहा म्हणता. जीप परत सुटलं. अरे वाड्याच्या मागे एक तलाव होता, त्या तलावाच्याकडे एक पाटी दिली होती, पाटीच वाचली नाही, दणकन उडी मारली त्या तलावामध्ये. लक्षात आलं नारदाच्या, म्हणला ही सगळं मॉडेलच बदललं आपलं. नारदाची झाली बाई, नारद राहिलाच नाही, ती झाली नारदी. आता कोणाबरोबर जायचं, कशामुळे झालं महाराज. केवळ एक काम नावाचा रोग उत्पन्न झाला, एक काम नावाचा रोग उत्पन्न झाला. एवढी फजिती महाराजा नारदाची झाली. या कामाने किती लोकांची फजिती केली. येडका मदन पंचांगण धडक. त्याने कोणाला सोडलं नाही. विश्वामित्राला काम क्रोध आणि लोभ सोडायला 60,000 वर्ष तपश्चर्या करायला लागली. किती 60,000 वर्ष तपश्चर्या करायला लागली. तेव्हा या विश्वाचा तो मित्र झाला. त्यांच्या त्या ऋषीचं नाव विश्वामित्र. कामधेनू सोडायचा लोभ झाला कामधेनूचा, ते सोडायला 20,000 वर्षाची तपश्चर्या केली. मनामध्ये वासना निर्माण झाली ती दूर करायला 20,000 वर्ष तपश्चर्या केली. आणि अहंकार झाला त्याची 20 वर्ष. तुमची त्याची 60,000 वर्ष भगवंता विश्वामित्राची संपूर्ण तपश्चर्या केली हे 3 घालवायला. आणि आम्ही मात्र महाराजा एका सद्गुरूच्या चरणाशी आलो आणि आमचे 6च्या 6 जण खात झाले. काय म्हणतोय तेव्हा काय पाहिजे. कशामुळे होतं महाराजा. बाहेर ही चिंता श्री गुरुच्या पायी राहिलो आम्ही सदा निश्चिंते. हे 6 विकार जातात महाराज.
निश्चित राहणार. तुम्ही यासाठी काय करावं लागेल? स्वामीदास म्हणे घोका महामंत्र जाशील तरुण हे कलियुग. कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये तुमच्या शत्रू कोण आहेत माहितीये का? शेजारचे नाही, तुमच्या आमच्या शरीरामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, लोभ, वासना ही 6 शत्रू आपल्या हृदयामध्ये. तुम्ही लोकांना शत्रू काय म्हणता? तुम्ही दुसऱ्याला, शेजारच्या लोकांना शत्रू कशासाठी म्हणता? शत्रू खरे तर तुमच्या आमच्या शरीरामध्ये. आणि त्या शत्रूंचा नायनाट करायचा असेल, त्याचा नाश करायचा असेल, त्या शत्रूंना संपवायचं असेल तर स्वामीदास म्हणे घोका महामंत्र. घोका सांगितलंय. घोका अत्यंत गौरव शब्द आहे. घोका या शब्दाचा अर्थ अखंड, की ते कधीही न संपणार, कधीही न संपता अखंड त्याचा अविरहतपणे त्याचा जप करायचा आहे महामंत्राचा. प्रश्न पडला कुठला मंत्र म्हणावा आम्ही, कुठला महामंत्र म्हणावा? तर ज्यांनी ज्यांनी श्री गुरूंच्या चरणावर आपली चिंता वाहिली, ज्यांना ज्यांना श्री गुरु प्राप्त झाले, ज्यांना ज्यांना श्री गुरूंनी मंत्र दिला, अनुग्रह दिला, दीक्षा दिली, त्याच्यामध्ये जो पण महामंत्र दिला तोच महामंत्र भोगायचा आहे तुम्हाला, दुसरा कुठलाच नाही. गुरुनी दिलेला महामंत्रच आहे. गुरुनी दिलेला मंत्र हा साधा नाही, तो महामंत्र आहे. आणि त्याच मंत्रावर तुम्ही काय करायचंय? भोगायचं, अखंड जप करायचा आहे. आणि मगच तुम्ही ही जी भयानक असं कलियुग आहे, विचित्र असं कलियुग आहे, या कलियुगात हे 6 विकार जे आहेत, 6 शत्रू जे आहेत, त्यांच्यापासून तरुण जातात या कलियुगामध्ये. मग त्याच्यासाठी काय करावं लागत? तर वाहिली ही चिंता श्री गुरूंच्या पायी राहिलो आम्ही सदा ही चिंते. म्हणून बसलेल्या साधक परिवाराने तुम्हाला इथून पुढे काहीच करायचं नाही, मला काही नाही आणलं तरी चालेल, पण तुमच्या आमच्याकडे असलेली जी चिंता आहे ती फक्त श्री गुरूंच्या स्वामी महाराजांच्या चरणावर समर्पित करायचंय. आणि तुम्ही जाताना हे वाक्य वाचून जायचंय, निश्चिंतता भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि याच वाक्याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर हे वरचं वाक्य तुम्हाला अनुभवावं लागेल. तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमचे चिंता करतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सेवा स्वामी भक्तिपरायण श्री कैलास खेडेकर राहणार सासवड यांच्या चरणाची महासेवा आहे. अक्कलकोट सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज या परिवाराच्या संपूर्ण कुटुंबातल्या प्रत्येक जीवाच्या मुखामध्ये हा स्वामी महाराजांचा अखंड नामजप अखंड अविरतपणे राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून असाच हा महायज्ञ गेली अनेक वर्ष अक्कलकोट स्वामी महाराजांच्या पूर्ण अन्नपूर्ण अवताराच्या कृपाश्रयाने हा यज्ञ चालू आहे. हा असाच यज्ञ जो आठवलेला होतो तो नित्य व्हावा एवढी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि महिला पूर्ण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की